सध्या तूर बऱ्याच ठिकाणी कळी अवस्थेत व शेंगा भरणी अवस्थेत आहे. 2-3 किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात जाणून येतो. त्यामध्ये शेंगा पोखरणारी अळी, शेंग अळी आणि पिसारी पतंग या किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यास उत्पन्नात घट येऊ शकते. तर या किडींचे लक्षणे जर बघायचे असल्यास आपल्याला प्रथम शेंगा पोखरणारी जी कीड आहे, शेंगा पोखरून खाते आणि दाणे हे बारीक होऊन जातात, त्यामुळे उत्पन्नात मोठी घट होते. त्यानंतर जी शेंग अळी आहे, शेंग पोखरून खाते, त्यामुळं जे दाणे आहेत बारीक होऊन जातात. त्याचबरोबर जी पिसारी पतंग आहेत, शेंगा खरडून खातात किंवा शेंगांवरती बारीक पिन आकाराचे छिद्र तयार करते, त्यामुळे संधी साधू बुरशींचा शिरकाव होऊन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. तर या तिन्हीचे एकत्रित आपल्याला जर व्यवस्थापन करायचं असल्यास सुरुवातीला सप्टेंबर महिन्यात तूर पीक कळी अवस्थेच्या अगोदर असते तेव्हा 5% लिंबोळी अर्काची आपल्याला फवारणी करायची आहे. त्यानंतर एकरी 10 या प्रमाणात आपल्याला कामगंध सापळा लावायचे. आणि जर रासायनिक पद्धतीमध्ये नियंत्रण करायचे असल्यास मार्केटमध्ये जे काही इमॅमेक्टिन बेंझोएट 5% 10 ग्रॅम किंवा क्लोरांट्रानिप्रोल 18.5% 10 मिली किंवा फ्लोमेंडामेड 39% आपल्याला 10 मिली प्रति 15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करायची आहे.